सर्व केकेवा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत करतो। नुकतेच झालेल्या कृषीतोनमध्ये त्यांना पुरस्कार भेटलेला आहे। आज डाळिंब क्षेत्र एवढं अडचणीत असूनही त्यांनी 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप चांगले उत्पन्न घेतलेले आहे। तर त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी अभिनंदन। अधिक यात्रे यांच्याकडून आपण डाळिंब लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत। डाळिंब लागवडीपासून ते डाळिंबाच्या शेतमालाच्या काढणीपर्यंत काय काय प्रक्रिया केल्या जातात व त्यामध्ये कोणकोणते नियोजन महत्त्वाचे असते याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। आमचे ना हे ब्लॅक सॉईल आहे एकदम, म्हणजे आम्हाला असं चॅलेंज होतं की ब्लॅक सॉईलमध्ये डाळिंब येतच नाही असं ऐकलं होतं आम्ही। पण आमचं 10 वर्षाचं एकदम हलक्या मुरमाड जमिनीतला प्लॉट आहे, तर तिकडं काहीच अडचण नाही आली आम्हाला। तर इकडं ब्लॅक सॉईलमध्ये डाळिंब होतच नाही असं आम्ही ऐकलं होतं। पण या ब्लॅक सॉईलमध्ये आम्ही ना मोठे बेड करून दीड पावणे 2 फुटाचे बेड बनवले, त्याच्यावर रोपाची लागवड केली आणि त्याच्यानंतर हे ड्रिप जे इरिगेशन आहे हे बुडापासून 2-2.5 फुटापासून लांब केलेलं आहे। म्हणजे ब्लॅक सॉईलला अडचण काय येते, हे इरिगेशन जर बुडावर जर असलं तर मर रोग आणि ते मोठे मेजर रोग येतात। हो, त्याच्यामुळं आम्ही पहिल्यापासून हे ड्रिपचं इरिगेशनचं खोडापासून एकदम 2-2.5 फुटापर्यंत केलं आहे। त्याच्यानंतर बोध बनवल्यानंतर आम्ही ते लागवड बेडवर केली, त्याच्यामुळं आम्हाला काही एवढी अडचण आली नाही। तर तुम्ही ह्या डाळिंबासाठी कोणती जात घेतली होती? भगवा, फुले भगवा। आणि ही कुठून तुम्ही घेतली म्हणजे? JNT शुगलचं। अच्छा, आणि फुले भगवा ही व्हरायटी तुम्ही चूज केली, तर त्याच्या मागे काय कारण आहे? तुम्ही का ती तिला मार्केट डिमांड जास्त आहे, एक्सपोर्टला चालते, बांगला, काठमांडू, मोठ्या मंडईला चालते, त्याची म्हणजे टिकवण क्षमता जास्त आहे, तिची जास्त आहे। तुम्हाला जो आता कृषीथॉनमध्ये नुकताच डाळिंब उत्पादक म्हणून जो पुरस्कार भेटलाय, मी त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला म्हणजे त्याचं आम्हाला काम करायलाच काहीतरी चीज झालं असा वाटायला लागला आम्हाला। डाळिंबाची बाग आपली किती एकरमध्ये आहे? 1.5 एकर। 1.5 एकरमध्ये पूर्ण। आणि ही जे लागवड करण्यापूर्वी तुम्ही शेतीसाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या, म्हणजे मातीसाठी काय काय तुम्ही केलं? काही नाही, आम्ही फक्त ना खाली ब्लॅक सॉईल असल्यामुळे थोडंफार मुरुम टाकलेलं आहे खाली, त्याच्यामुळं थोडंसं याला एरेशन आलं। हां, त्याच्यामुळं मुरुम टाकलेलं आहे आणि लागवड केलेली, बाकी काही नाही केलं। या डाळिंब शेतीसाठी किती स्पेसिंग लागतं झाडांमध्ये? किती अंतर पाहिजे? स्पेसिंग मिनिमम 13 फूट पाहिजे, पण आम्ही 12.5 अंतरानुसार केलेलं आहे। 12x10 केले, 12.5x10। ह्या डाळिंबाच्या मध्ये खूप सारे रोग असतात, जसं की तेल्या झालं, मर रोग झालं, पिन होल झालं, हे तुम्ही ह्याचं नियोजन कशा प्रकारे केलं यांचं कमी होण्यासाठी? त्याला खालून ड्रेंचिंग आणि खोडं दोन्ही। आणि कोणते कोणते औषधं तुम्ही वापरले ह्याच्यासाठी? आपलं क्लोरो आणि सायपरचं कॉम्बिनेशन येतं हामला म्हणून, त्याची ड्रेंचिंग आमचं 2 महिन्यातून राहतं। ते 2 महिन्यातून तुम्हाला करावे लागतं? म्हणजे महिन्यात 5-6 ड्रेंचिंग होतात। पाण्यासाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे लागवडी? पाणी आता जमिनीनुसार 5व्या-6व्या दिवशी देतो आम्ही 2-3 घंटे। आणि इरिगेशनची कोणती फॅसिलिटी केली आहे तुम्ही? काय आपली सिंपल सिस्टम। शेतीमध्ये या माती आणि पाणी परीक्षणासाठी तुम्ही काही केलं आहे का? नाही, आम्ही एक हे केलं होतं, माती परीक्षण केलं होतं, तर आम्हाला पोटॅश डिफिशियन्सी दाखवली ती, तर पोटॅश वाढवावं लागलं। आणि हे जे फ्रुट्स येतात, जे डाळिंब येतात, त्यांना जी शायनिंग असते ती खूप महत्त्वाची असते मालाला अट्रॅक्टिव्हनेस वाढवण्यासाठी, तर तुम्ही त्याच्यासाठी काय करता? त्याला ना फुलातच नियोजन करावं लागतं। ज्या वेळेस फुल निघतं ना त्यावेळेसच जर थ्रिप्सनं जर चाटून नाही दिलं तर पुढं अडचणी कमी होतात। पहिले जर या फुलातच जर थ्रिप्सनं खाऊन घेतलं तर पुढं तुम्ही काही खर्च केला तरी उपयोग होत नाही। ही स्टेज महत्वाची आहे, फ्लावरिंग स्टेजला। हो, फ्लावरिंग स्टेज। तुमच्या बागेचा कालावधी किती आहे? किती वर्षांपासून केली आहे ही बाग? आता 3 वर्ष पूर्ण झाले प्लांटेशन करून। डाळिंबामध्ये जो ताण असतो, ताण मेंटेन करावा लागतो, त्याच्यासाठी तुम्ही काय करता विशेष? ताण आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर आहे ना, हार्वेस्टिंग झाल्यानंतर 15 दिवस पाणी द्यायचं,
आता ब्लॅक सॉईल आहे ना, हां, बरोबर. त्याच्यामुळं ताण बसायला वेळ लागतो. हां, त्याच्यामुळं 2-2.5 महिने आम्ही ताण देतो. हां. त्याच्यानंतर मग पुढचं बाराचं नियोजन करतो. त्याच्यानंतर हे फवारणी कोणकोणत्या औषधांची केली जाते डाळिंबामध्ये? फवारणी ना वातावरणानुसार राहते. जर पाऊस जर असला तर हां. कॉन्टॅक्ट फंगिनायसाइड, हं. आणि जर नसला तर मग सिस्टमिक औषध. मायक्रो न्यूट्रिएंट वगैरे हो कोणते हो वापरतात तुम्ही? देतो ना, देतो. द्यायचं ते. डाळिंब. त्याच्यानंतर हवामानामध्ये असे ड्रास्टिक चेंज होत असतात, त्याचा बदल होत असतो, तर त्याचा कसा परिणाम होतो आणि तुम्ही कसं त्याला हँडल करता नियोजन? म्हणजे हवामानामध्ये जर बदल झाला तर स्प्रे वाढता हं. आणि थोडाफार खर्च वाढतो त्याचा. कोणकोणते किडे किंवा कोणते रोग येतात जास्त करून? किडे हे मावा, थ्रिप्स थ्रिप्स. सुरुवातीला. डाळिंबामध्ये होणारी पानगळ कशा प्रकारे तुम्ही maintain करता? पानगळ आहे ना, पाण्याचा ताण जर बसला तर नॅचरली त्याला 60-70% पानगळ होती ऑलरेडी. हां. आणि थोडीफार अडचण आलीच तर 1-1.5 ml इथ्रेलची फवारणी करून पानगळ करून घेतो 100%. झाडांमध्ये स्पेसिंग मेंटेन, गर्दी नको होऊ यासाठी तुम्ही किती प्रकारे म्हणजे छाटणी कशी करता? आता हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर मध्ये जी अनावश्यक म्हणजे अनावश्यक जी काडी आहे ना आपली, हं. ती काढून घ्यायची, झाड पूर्ण मध्ये मोकळं करायचं. त्याच्यानंतर काय होतं, पुढच्या बहाराला पकडण्यासाठी ना आपल्याला हे सूर्यप्रकाश जर मध्ये पडला तर पुढच्या वर्षाला सेटिंगला अडचण येत नाही. हं. त्याच्यामुळं मध्ये छाटणी करावं लागते. एका झाडाला साधारणपणे किती फळं येत असतील? फळं तशी भरपूर आहे का, 250-300 सेटिंग होतं, पण आपल्याला 150, हं. 100-150 फळं वगैरे होतात सगळी. जास्त या डाळिंबाचं तुम्ही वार्षिक किती उत्पन्न काढता? आता 1.5 एकरचा प्लॉट आहे, 580 झाड आहे, हां. तर 20-22 टन काढतो दरवर्षी. आणि हे शेतमालाचं तुम्ही कुठे विकता? कोणते बाजारपेठ आहे जवळ? मार्केटच नाशिक मार्केट. नाशिक मार्केटवर. साधारणतः किती भाव असतो ह्या डाळिंबाचा? भाव आता डिमांडनुसार राहतात ते, हां. 100-150 रुपये, हं. हायेस्ट 150 रुपयापर्यंत विकला. आणि ह्या शेतीमालाचं तुम्ही कुठं एक्सपोर्ट करता का कोणत्या देशांमध्ये? नाही, एक्सपोर्ट नाही केला, पण मग विचार आहे यावर्षी. त्याला पूर्ण सॅम्पलिंगचं काम करावं लागेल, हां. त्याच्यानुसार नियोजन करावं लागेल. एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे कोणत्या प्रकारे मेंटेन करायला पाहिजे? मेंटेन म्हणजे त्याला औषधं मेंटेन करावं लागतं. त्याचे ते औषधाचे औषध जे राहतात ना, हां. ते राहिले ते पाहिजे शेवटचे. कोणतं ऑर्गॅनिक पद्धतीचा तुम्ही वापर केला आहे का याच्यामध्ये? ऑर्गॅनिक केलं आहे सुरुवातीला मधमाशी ज्या वेळेस राहते ना, हां. ही स्टेज फुल जे उमलतं ना, हां. यावेळेस टोटल ऑर्गॅनिक घ्यावं वापर लागतं. करावा लागतो. कारण या स्टेजला ना मधमाशीची गरज राहते. हां. यावेळेस जर रासायनिक डोस दिले हां. तर तुमची मधमाशी पूर्ण बाहेर जाणार आहे. हां. सेटिंगला अडचण येणार, साईजला अडचण येणार. मालाची हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याला डाग वगैरे पडतात किंवा एक्सपोर्ट करताना त्याला काही इजा नाही व्हावी म्हणजे, तर त्याला फक्त त्यासाठी काय करता? स्प्रे नियोजन, फक्त कव्हरेज भेटणं महत्त्वाचं हां. आहे. झाडामध्ये पूर्ण असं मोकळं राहायला पाहिजे, आणि कॅनोपी गर्दी जर झाली हां. तर कव्हरेजला अडचण आली का मग ते डागडूग वाढते असं. आणि फळाची साईज जी इम्पॉर्टंट असते हं. मार्केटसाठी, तर ती कशा प्रकारे? त्याला पहिल्यापासून माल थोडा लिमिटेशन ठेवणं, हां. आणि ते स्पेसिंग पण मेंटेन करावी लागत हो. असेल झाडांमध्ये एकत्र. झाडाच्या मापात माल ठेवणे, हां. त्याच्यामुळं साईजला काही अडचण येत नाही पुढं. नाशिक पिंपळगाव हा भाग जास्त करून द्राक्ष लागवडीसाठी ओळखला जातो, तर ह्या भागात तुम्ही डाळिंब घेतले आहे, तर ह्याबद्दल तुम्ही कसं काय प्रेरित झाला ह्या भागामध्ये डाळिंब घेण्यासाठी? आमचं पण 10 एकर द्राक्ष आहे. हं. तर आम्हाला अडचण अशी आली, द्राक्षाचे आता जवळजवळ 35-40 आमचे पूर्वज द्राक्ष करत होते. हं. तर थोड्याफार द्राक्षामध्ये अडचणी वाढायला लागल्या, गळकूज वगैरे व्हायला लागल्या ना, त्याच्यामुळं मग आम्ही डाळिंबाकडे वळालो. आणि डाळिंब आता 10 वर्षापासून डाळिंब आहे. 10 वर्षापासून ते. हां, तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढ्या अडचणी नाही वाटल्या, त्याच्यामुळं आम्ही डाळिंबाकडे वळालो. डाळिंब उत्पादनासाठी तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? अडचणी म्हणजे फक्त जास्त पाऊस जर झाला हं. तर डाळिंबाला कुजवा रागानं आम्हाला जास्त त्रासला यावर्षी.
म्हणजे फळ असं तयार होण्याच्या याचे त्यांना पाऊस जर झाला तर ड्रॉपिंगचं प्रमाण खूप झालं. तो एवढा प्रॉब्लेम आला आम्हाला यावर्षी. बाकीच्या शेतकऱ्यांना देखील तुम्ही डाळिंब शेतीकडे वळण्यासाठी कसं प्रेरित करायला लागेल त्याला मला सांगा. डाळिंब लावायला काही अडचण नाही, फक्त त्याला पाणी नियोजन जास्त महत्त्वाचं आहे. हम्म. बस बाकी काही नाही, सगळं पाण्यावर डिपेंड आहे डाळिंब. पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. अधिकात्रे यांनी त्यांचं जे डाळिंब उत्पादन आहे, परत त्यांना जो पुरस्कार भेटला डाळिंब उत्पादक पुरस्कार कृषीथॉनमध्ये, आणि तसेच डाळिंबामध्ये जे त्यांनी वेगवेगळे टेक्निक्स वापरले, तर रोगाला जसं नियंत्रण केले, कोणत्या प्रकारचे खतं वापरले, फर्टिलायझर, परत पानगळ आणि तेल, परत ब्लॅक सॉईलमध्ये त्यांनी जे डाळिंबाचं उत्पादन घेतलं, याबद्दल आपल्या सर्वांना खूप छान माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते.